नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इडली बरोबर खाण्यासाठी गोड रस्सा बनवणार आहे। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पटकन होईल असा हा गोड रस्सा आहे। इडली बरोबर एकदम छान लागतो। गोड रस्स्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे, म्हणजे असे कडकपणा आला पाहिजे। हे असे सालं निघली पाहिजे चोळलं की। हे बघा, मी शेंगदाणे अगोदरच भाजून घेतलेले आहेत आणि याला कडकपणा आहे। असे कडकपणा असणारे शेंगदाणे असे कडक भाजून घ्यायचे, एकदम कुरकुरीत असा आपला रस्सा होईल आणि मस्त असं लागेल गोड रस्सा। हे बघा, असा शेंगदाण्याचा आवाज आला पाहिजे। कमी गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे, बारीक गॅस ठेवायचा आणि लो टू मीडियमवरच असे शेंगदाणे भाजून घ्यायचे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी साखर घेतली, तेल घेतले, ही मोहरी आहे आणि पाणी। हे बघा, मी अशी डिश घेतली, याच्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आणि हे चोळून घ्यायचे। ह्याचे सर्व पाला काढून घ्यायचे, जे साल आहेत ते सर्व साल काढून घ्यायचे, पूर्ण पाला मोकळं करून घ्यायचे। आपण सर्व शेंगदाण्याचे असे टरफल काढून घेऊया। हे बघा, सर्व शेंगदाण्याचे आपण टरफल काढून घेतलेत। असे सर्व शेंगदाण्याचे टरफल काढून घ्यायचे। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठा ठेवला तरी चालेल। हे बघा, माझ्याकडे असं फोडणी पात्र आहे, तर याच्यावरती असं टेकते, म्हणून मी याच्यावरती असं स्टँड टाकते। हे बघा, मी स्टँड ठेवले आणि त्याच्यावरती हे फोडणी पात्र ठेवले आणि फोडणी पात्र गरम झालं की याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे। याच्यामध्ये आपण तेल घालूया। हे बघा, जी आपली किटलीत पळी असती त्या पळीने 1.5 पळी तेल घातले आणि हे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचंय। हे बघा, हे तेल आपलं गरम झाले। याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालणार आहे। हे बघा, आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपण। हे बघा, अशी मोहरी तडतडली पाहिजे। तर आपण याच्या खालचा गॅस बंद केलाय, आता हे थंड व्हायला ठेवून द्यायचंय। हे बघा, मी मिक्सरचं भांडं घेतले, हे छोटं भांडं आहे। याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालायचे आणि त्या शेंगदाण्यामध्ये ही साखर, आपण अर्धी वाटी घेतलेली साखर ती घालायची आणि याच्यामध्ये पाणी ओतायचंय। हे बघा, आपण 1 ग्लास पाणी घेतलं होतं, थोडंसं ठेवलंय। जर आपल्याला गोड रस्सा कसा हवा याच्यानुसार पाणी ऍड करायचं याच्यामध्ये। आपण हे बंद करणार आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय। हे चालू बंद मिक्सर करतच हे फिरवून घ्यायचंय। हे बघा, हे आपण मिक्सरनं फिरवून घेतले, तुम्हाला दाखवते। बघा, चालू बंद करत असं आपण फिरवून घेतले। हे बघा, मिश्रण असं बनले। आपण गोड रस्सा बनवणार आहे। हे बघा, जरी शेंगदाणे असे मोठे वगैरे कुठं एखादा राहिला तरी चालतो, काही होत नाही त्याला। तर हे आपण या बाउल मध्ये काढून घेऊया आणि हे भांड आपण विसळून घेऊया, म्हणजे आपण 1 ग्लास पाणी वापरले। हे बघा, आणि असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अजिबात जास्त पातळ वगैरे नाही। तर याच्यामध्ये जे आपण फोडणी मारलेली होती ती फोडणी याच्यामध्ये घालायची। हे बघा, असं हलवून घ्यायचं आणि हे थंड झाल्यावरती, हे थंड झालेलं आहे कारण हे आपण अगोदर फोडणी केली होती, त्यामुळे ही थंड झालेली आहे।
हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम छान असा हा गोड रस्सा लागतो इडली बरोबर. हा असा चमच्याने प्यायचा असतो किंवा तुम्हाला जर इडली याच्यामध्ये टाकून खायची असेल तर हे तुम्ही खाऊ शकता. एकदम छान लागतो. हे बघा, हा आपला गोड रस्सा करून तयार आहे. एकदम छान लागतो आणि लहान असो मोठी असो कुणालाही चालतो. जसं आपण इडली बरोबर सांबर चटणी खातो तसं हेही चालतं. एकदम छान लागते हे इडली बरोबर. तर हा गोड रस्सा तुम्ही घरी नक्की करून बघा. मी ज्या सांगितले त्या पद्धतीने तुम्ही हा गोड रस्सा घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.